हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बलून स्लीव्समध्ये खूप छान अशी भाई डिझाइन बघणार आहोत। अशी भाई डिझाइन तुम्ही अगोदर कधीच बघितली नसेल। ही दिसायला जेवढी छान दिसते तेवढी शिवायला सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा। जसे आपण नेहमी स्लीव्स कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने आता सुद्धा आपण स्लीव्सची मार्किंग टाकून घ्यायची आहे। तरी आपले 10 इंचाचे स्लीव्स आहेत, तर 10 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून पुढे 4 इंच आपण एक्स्ट्रा टाकणार आहोत। परत दुसऱ्या साईडला सुद्धा आपण 10 इंचाची मार्किंग करायची आहे आणि आपल्याला जेवढा दंडगेर खाली उतरवायचा आहे तिथे मार्किंग करून आपण जो 10 इंचाची मार्किंग केलेली होती तिथे शेप न देता आपण जो वरती 4 इंच एक्स्ट्रा घेतलेले होते तिथे हा शेप द्यायचा आहे। तुम्ही अगोदर पफ स्लीव्सची कटिंग केली असेल किंवा पफ स्लीव्सचे जर ब्लाउज शिवले असतील तर तुम्हाला मी आता काय सांगते हे लक्षात आलं असेल। सेम त्याच पद्धतीने बलून स्लीव्सची कटिंग करायची आहे। आपल्याला खाली चेंजेस करायचे आहेत आणि तुमचं जर कापड जास्त असेल तर मी ते 4 घेतले, त्याऐवजी तुम्ही 5 वगैरे घेतलं तरी चालेल। बलून स्लीव्स करताना तुम्ही जेवढं जास्त कापड घाल तेवढे ते बलून अजून चांगले दिसतात। आता आपण कोणतीही पद्धतीची भाई करताना दंडघेराची ते दंडघेराचं माप टाकून पुढे 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा टाकतो, पण इथे आपण तसं न करता खाली जेवढं सगळं कापड आहे तेवढं सगळं कट करायचं आहे। म्हणजे आपण इथे दंडघेराचं माप टाकायचं नाही। आता आपण जशी मार्किंग केले सेम त्याच पद्धतीने हे कटिंग करून घेऊयात। या भाईला सेंटरला आपण छोटासा कट द्यायचा आहे आणि पुढचा शेप नाही दिला तरी चालेल। ते बघा आता आपली भाई कटिंग झालेली आहे। आता आपण कशी स्टिच करायची हे बघूयात। त्यासाठी मी अगोदर ब्लाउज शिवून घेतलेला आहे, फक्त आता आपल्याला हात लावायचे बाकी आहेत। ब्लाउजला हात लावताना अगोदर आपण मोजून बघायचे की आपले स्लीव्स किती शिल्लक राहतात, म्हणजेच आपलं कापड किती शिल्लक राहते आणि त्या अंदाजाने आपण मग आता स्लीव्सच्या चुन्या घ्यायच्या आहेत। सेंटर पासून दोन्ही साईडला आपण 1-1 इंचाची मार्किंग करायची आहे आणि भाईचं कापड आपलं 3 इंच शिल्लक राहिलेलं आहे, मग आपण तिथे 3 इंचावरती मार्किंग करायची आहे। सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा 3 इंचाची मार्किंग करायची आहे आणि आता आपलं टोटल 6 इंच कापड शिल्लक आहे, तर 6 इंचाच्या चुन्या घ्यायच्या आहेत। तर चुन्या घेताना 2 चुन्या आपण ह्या साईडून घ्यायच्या आहेत आणि 2 चुन्या ह्या साईडून घ्यायच्या आहेत। आपण चुन्या थोड्याशा मोठ्या घेतल्या त्यामुळे आपल्या 4च चुन्या झालेल्या आहेत। आता आपली मार्किंग करून झालेली आहे, आता आपण चुन्या करून घेऊयात। ही बलून स्लीव्ह दिसायला खूप छान आहे, तेवढीच बनवायला सुद्धा सोपी आहे। त्यामुळे तुम्हाला जरा हटके पद्धतीचा ब्लाउज शिवायचा असेल तर अशा पद्धतीची बलून स्लीव्हचा नक्कीच तुम्ही विचार करू शकता, कारण तुम्ही ब्लाउज जरा वेगळ्या पद्धतीने शिवला तर तुमचा लुक सुद्धा पूर्णपणे वेगळा दिसणार आहे। तुम्हाला जरा हटके लुक आवडत असेल तर अशा पद्धतीचा बलून स्लीव्हचा नक्कीच तुम्ही विचार करा। आता आपण नेहमीप्रमाणे जसे चुन्या घेऊन भाई जोडतो सेम त्याच पद्धतीने चुन्या घेऊन भाई जोडून घ्यायची आहे। मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिलाई रिलेटेड युनिक आणि हटके गोष्टी कशा करायच्या हे दाखवत असते। तसेच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि फक्त ते कसं करायचं हे दाखवत नाही, तर ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसं करायचं, तुमच्याकडून काय चूक होऊ शकते, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। त्यावेळी तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा। तुम्हाला शिलाई रिलेटेड एखादी वस्तू किंवा एखादा पॅटर्न कसा करायचा हे जर माहीत नसेल आणि तो माझ्याकडून शिकायची जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा। मी तो पॅटर्न किंवा ती वस्तू अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे तुम्हाला दाखवेन। तर आता आपली भाई लावून झालेली आहे आणि आपण आता खालच्या साईडला बीडिंग करून घ्यायची आहे। तर बघा मी खालच्या साईडला अशा पद्धतीने बीडिंग करून घेतलेले आहे। तर आता आपण अगोदर ब्लाउज फिटिंग करून घेऊयात। तर ब्लाउज फिटिंग करताना नेहमी आपण करतो सेम त्याच पद्धतीने करायचं आहे, फक्त इथे आपण दंडघेराचं माप टाकायचं नाही, तर आपण फक्त मुंड्यापर्यंतच मापे टाकायचे आहेत आणि मुंड्यापासून आपण दंडघेरापर्यंत अशी क्रॉस लाईन घ्यायची आहे। आपण ज्यावेळी अशा पद्धतीचे बलून स्लीव्ह शिवतो त्यावेळेला आपण जेवढं जास्त कापड घेऊ तेवढ्या चुन्या जास्त येतात, त्यामुळे ते दिसायला जास्त चांगले दिसते। त्यामुळे तुम्ही इथे जेवढं जास्त कापड घाल तेवढं ते चांगलं दिसणार आहे।
तर बघा आपली ब्लाऊजची फिटिंग करून झालेली आहे. आपण दंडघेरापासून मुंड्यापर्यंत क्रॉस लाईन मारलेले आहे आणि मुंड्यापासून खाली कमरेपर्यंत जशी आपली नेहमीची शिलाई असते सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्या पॅटर्नच्या एका साईडच्या चुन्या झालेल्या आहेत. आता आपल्याला दुसऱ्या साईडच्या चुन्या करायच्या आहेत. म्हणजे आपल्या पॅटर्नला 2 ठिकाणी चुन्या आहेत. तर आता आपल्या वरच्या चुन्या झालेल्या आहेत. आता आपल्याला खालच्या चुन्या करायच्या आहेत. तर त्यासाठी मी दंडघेरापासून वरच्या साईडला 5 इंचाची मार्किंग करायची आहे आणि या बाहीचं सुद्धा सेंटर काढून घ्यायचं आहे. आणि सेंटरपासून आपण 2 चुन्या ह्या साईडला घ्यायच्या आहेत आणि 2 चुन्या ह्या साईडला घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी जवळून दाखवलेलं आहे की आपण कशा पद्धतीने या चुन्या घेतलेल्या आहेत. आणि आपण अशा पद्धतीने चुन्या घेतल्यानंतर तिथे आपण सुईदोरीच्या मदतीने टाका टाकून घ्यायचा आहे. आणि टाका टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती एखादा छोटासा मणी किंवा एखादा बटन अशा पद्धतीने त्या टाक्यावरती ठेवायचा आहे, जेणेकरून खालचा टाका आपला दिसणार नाही, फक्त आपल्या चुन्या दिसतील. ते बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही स्लीव्ह डिझाईन तयार झालेली आहे. बघितलं ना किती साधी सोपी पद्धत आहे. तरी बाही हातामध्ये घातल्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर अशा हटके लूक आवडत असतील तर ह्या स्लीव्सचा नक्की विचार करा. शिवायला सुद्धा सोपी आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसते. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.